ही एक रानभाजी आहे. हिला खुरासण्याची भाजी म्हणतात. ही एक माळ रानावर उगवणारी रानभाजी आहे. तर हिला कारळं म्हणतात किंवा नायजर सीड वनस्पती म्हणून ओळखलं जातं. प्रामुख्याने महाराष्ट्रात पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात उगवणारी एक पौष्टिक रानभाजी आहे. हिला खानदेशमध्ये कारळे असे म्हणतात. हिची पानं कोवळी पानांची भाजी केली जाते. तसेच हिच्या बियांची चटणी अत्यंत प्रसिद्ध व चवदार असते. ही प्रामुख्याने पावसाळ्यात मिळणारी वनस्पती आहे. डोंगर उतार किंवा भुसभुशीत जमिनीत ही वाढते. हिचे फायदे आरोग्यासाठी असे आहेत की वात दोष कमी होतो. ओमेगा 3 फॅटी ॲसिड हिच्या बियांच्या चटणीमधून मिळतो. पचनक्रिया सुधारते. त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही भाजी, ही खुरासण्याची भाजी. तर नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कापून घेत आहे. बारीक बारीक चिरून घ्यायची आहे. इथे मी खुरासण्याची भाजी बारीक चिरून घेतली आहे. वेळेवर छान हिरवीगार अशी ही भाजी आहे. कोवळी आणि पोटासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. इथे पूर्ण भाजी मी कापून घेतलेली आहे. खुरासण्याचं जे पेरतात त्यातले कोवळी पानं काढून घेतात. इथे मी खुरासण्याची चटणी घेतलेली आहे. एक अर्धी मिरची घेतलेली आहे. अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर बघू शकता, खुरासण्याच्या भाजीसाठी खुरासण्याची चटणी घेतलेली आहे आणि छान अशी अप्रतिम चव येते. इथे मी 2 चमचे कढईमध्ये तेल टाकून घेते. छान तेल गरम झालं की जिरं, मोहरीचे दाणे 4-5 टाकून घेतले आणि जिरं अर्धा चमचा टाकून घेतलं. जिरं छान तडतडलं की हिरवी मिरची टाकून घेतली. त्यामध्ये लगेच लसूण टाकून घेतला. लसूण ह्या पालेभाज्यांना भरपूर टाकायचा, त्याच्यामुळे छान चव येते. इथे लसूण मऊ झाल्यानंतर लगेच मी कांदा टाकून घेतला. कांदा एक मोठा टाकून घेतला आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तर बघू शकता, ह्या भाज्या माळ रानावर इकडे कोकणात हे भाज्या पेरतात. तर ही भाजी चवीला पण छान लागते आणि वात विकारासाठी खूप उपयोगी आहे. तर इथे कांदा मऊ झालेला आहे आणि त्यात मी खुरासण्याची चटणी टाकली. काही ठिकाणी ह्याला कारळं म्हणतात, ते कारळाची चटणी. तर ह्या चटणीमध्ये ही भाजी खूप छान लागते. तर ही चटणी छान तेलावर परतून घेतली. कांदा, लसूण आणि ही चिरलेली भाजी मी त्यावर टाकून देते. छान भाजी होते ही. तर इथे कढईमध्ये चिरलेली भाजी टाकून घेतली. इथे भाजी छान टाकली आणि त्यामध्ये मीठ टाकून घेतलं. मीठ थोडंसंच टाकलं कारण चटणीमध्ये सुद्धा मीठ होतं, म्हणून मी थोडं चिमूटभर मीठ टाकून घेतलं आणि छान परतून घ्यायची आहे. आणि अगदी सहज लगेच झटपट शिजणारी ही भाजी आहे. थोडं 5 मिनिट मी झाकण ठेवते. इथे झाकण ठेवलं आणि बघू शकता छान मऊ शिजलेली आहे ही भाजी. छान चवीला भाकरीसोबत, चपातीसोबत, वरण भात भाजी, हे भाजी छान लागते. आणि आपण हे रानभाजी जरूर खावी कारण ह्या बिना खताच्या भाज्या असतात. तर इथे पुन्हा मी झाकण ठेवलं आणि वाफ काढून घेतली. इथे भाजी आपली पूर्ण शिजलेली आहे. बघू शकता, खूप छान भाजी तयार झालेली आहे. खूप छान ही भाजी मऊसूत अशी शिजलेली आहे आणि ह्या भाजीला शेपूच्या भाजीसारखाच वास येतो आहे आणि खायलासुद्धा खूप अप्रतिम अशी लागते. तर छान ही भाजी तयार झालेली आहे. बघू शकता, खूप सुंदर अशा ह्या भाज्या, अगदी स्वस्त आणि बिना खताच्या ह्या भाज्या तुम्ही जरूर खाव्यात. आणि ह्या भाज्या पावसाळ्यात एकदाच मिळतात, तर वर्षातून एकदा ह्या भाज्या जरूर खाव्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, सबस्क्राईब करा,
पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.